खेळताना गुडघा लचकणे, टाच मुरगळणे किंवा खांद्याला दुखापत होणे हे एका खेळाडूच्या करिअरमध्ये होणाऱ्या सामान्य इजा जरी असतील, तरीही योग्य काळजी नाही घेतली तर छोटा त्रासही मोठा आजारपण होऊ शकते. आज मी सांगणार आहे खेळाडूंमध्ये होणाऱ्या सर्वसामान्य इजा आणि त्यांच्यावर योग्य तो उपचार काय. आणि शेवटी देणार आहे एक प्रॅक्टिकल बोनस टिप, जी प्रत्येक खेळाडूने एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी नक्की पाळली पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर सुबोध सोळंके, कन्सल्टंट अर्थ्रोप्लास्टी आणि ऑर्थोपेडिक सर्जन, छत्रपती संभाजीनगर. मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये अगदी लहान शाळकरी खेळाडूंपासून तर प्रोफेशनल स्पोर्ट्समनपर्यंत अनेक रुग्ण भेटतात. खेळातील होणाऱ्या दुखापतींबद्दल योग्य ते ज्ञान असेल तर प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन परत स्पोर्ट्सकडे येणं अगदी सोपे ठरते. तर बघूयात खेळाडूंमध्ये होणाऱ्या सर्वसामान्य इजा. पहिलं आहे अँकल स्प्रेड म्हणजे टाच मुरगळणे. चालताना किंवा पळताना पंजा वाकडा पडल्याने होणारी ही सर्वात कॉमन इंजुरी आहे. ह्यामध्ये टाचेच्या बाहेरील भागास सूज, वेदना तसेच चालताना त्रास जाणवतो. दुसरी आहे नी लिगामेंट इंजुरी. कॉन्टॅक्ट किंवा पिवोटिंग स्पोर्ट्स जसे की फुटबॉल, रग्बी, कबड्डी, बास्केटबॉल ह्यामध्ये ह्या इजा कॉमन आहेत. ह्या इंजुरीजमुळे गुडघा अस्थिर होऊन जातो. गुडघ्यामध्ये सूज व वेदनाही जाणवू शकतात. तिसरं आहे मेनिस्कस टेअर म्हणजे गुडघ्याच्या आतमध्ये असणारी गादी सुजणे किंवा फाटणे. गुडघा पिरघळणे किंवा उडी मारत असताना ऑकवर्ड पोझिशनमध्ये लँड होणे यामुळे होणारी ही इजा आहे. यामध्ये गुडघा सुजतो. गुडघा वाकवत असताना आणि सरळ करत असताना प्रचंड तो त्रास जाणवतो. तसेच गुडघा एकाच पोझिशनमध्ये लॉक होण्याची शक्यता असते. चौथा आहे शोल्डरमध्ये असणारी रोटेटर कफ इंजुरी. ज्या स्पोर्ट्समध्ये ओव्हरहेड ॲक्टिव्हिटीज होतात जसे की बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल ह्यामध्ये ह्या इंजुरीज कॉमन आहेत. ह्यामध्ये आपल्या खांद्यामधील असणाऱ्या नाजूक टेंडन्सला फाटण्याची किंवा चेंदण्याची भीती असते. ही इंजुरी झाल्यानंतर खांद्यातनं हात वर करणे बरेच वेळा अशक्य ठरते किंवा त्रासदायक होऊन बसते. तर आता वळूया ह्या इजांवरील उपचाराकडे. तर सर्वात आधी येतो तात्काळ उपचार, ज्यामध्ये राईस पद्धतीचा वापर केला पाहिजे. RICE. आर पासून येते रेस्ट म्हणजे मार लागलेल्या भागाला आराम देणे. आय पासून येतं आईस, ज्यामध्ये मार लागलेल्या भागाला थंड पाण्याने किंवा बर्फाने शेकणे, जेणेकरून सूज आणि त्रास कमी होण्यासाठी मदत मिळते. सी पासून येतं कंप्रेशन म्हणजे मार लागलेल्या भागाला कंप्रेशन बँडेज लावून सूज कमी करण्यासाठी मदत होते. ई पासून येतं एलिव्हेशन, मार लागलेल्या भागाला उंचावर ठेवणे, जेणेकरून सूज उतरण्यासाठी ग्रॅव्हिटी मदत करते. मग येतात मेडिकेशन्स किंवा इंजेक्शन्स. दुखापत झालेल्या भागातील वेदना व सूज कमी करण्यासाठी आपले ऑर्थोपेडिक सर्जन आपल्याला काही मेडिकेशन्स प्रिस्क्राईब करतात. तसेच बरेच वेळा मार लागलेल्या भागाला इंजेक्शन्सनेही आराम मिळू शकतो. मग येते फिजिओथेरपी. दुखापत झालेल्या भागाला पुरेपूर आराम दिल्यानंतर जेव्हा रिहॅबिलिटेशन प्रोसेस सुरू करायची असते तेव्हा योग्य ती फिजिओथेरपी खूप कारगर ठरते. ह्याने इंज्युअर्ड झालेला बॉडी पार्ट किंवा जॉईंटची लवचिकता वाढते, तसेच त्या भोवताली असणाऱ्या स्नायूंना बळकटी मिळते. स्नायू बळकट झाले असता परत भविष्यामध्ये त्या सांध्याला इजा होण्याची शक्यता कमी होऊन जाते. आणि शेवटी येते मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणजेच अर्थ्रोस्कोपिक सर्जरी. जर झालेली दुखापत ह्या सर्व ट्रीटमेंटनेही बरी होत नसेल आणि MRI स्कॅन केला असता आपल्याला सिव्हिअर इंजुरी झालेली आहे हे कळालं असेल, तर आपले ऑर्थोपेडिक सर्जन अर्थ्रोस्कोपी म्हणजेच की होल सर्जरी करून आतमध्ये फाटलेले असलेले लिगामेंट, गादी किंवा रोटेटर कफ रिपेअर करू शकतात, जेणेकरून इंज्युअर्ड झालेला बॉडी पार्ट परत नॉर्मल्सीकडे येतो. तर आता वळूया बोनस टिपकडे. खेळाडूंमध्ये होणाऱ्या बऱ्याचशा इजा वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग न केल्यामुळे होतात. तर खेळ सुरू करण्या अगोदर कमीत कमी 10 मिनिटाचे वॉर्मअप आणि खेळ संपून झाल्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणे अनिवार्य आहे. ह्या दोन्ही गोष्टी पाळल्या तर बहुतांश इजा टाळता येतात. खेळाडूंमध्ये इजा टाळणे शक्य नाहीये, पण त्या व्यवस्थित ओळखून योग्य तो उपचार घेतला असता करिअर सुरळीत चालते. जर आपल्याला किंवा आपल्या परिवारजनांना अशा प्रकारच्या इजा असतील तर त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या. स्पोर्ट्स इंजुरीजबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आरोग्यमयी राहा आणि आपली काळजी घ्या. धन्यवाद.